नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला जेव्हा ड्रावरमधून तिची हिशोबाची वही काढत असते त्याचवेळी काही शीट्स खाली पडतात आणि ते दुसरे तिसरे कसले नसून ते तिचे डिझाईनची शीट्स असतात. आता तेवढ्यातच अद्वैत हा किचनमध्ये येतो आणि ते शीट्स उचलतो. कला मात्र खूप घाबरलेली असते. जर अद्वैतने ते प्रत्येक शीट्स नीट बघितले तर आता मात्र मी गेले आणि अद्वैत समोर माझं आता सगळं पितळ उघडं पडणार. त्यामुळे कला घाबरलेली असते आणि पटकन अद्वैतच्या हातातून ती सर्व पेपर्स काढून घेते. अद्वैत म्हणतो, एक मिनिट, तू माझ्या हातातून का हिसकावले सगळे पेपर्स? मला ते पेपर्स बघायचे आहेत. तेव्हा कला म्हणते की अच्छा, म्हणजे काय हे तुझं ऑफिस आहे का? डॉक्युमेंट दाखवा म्हटलं की लगेच दाखवले. हे माझे खाजगी कागद आहेत. अद्वैत म्हणतो की इथे तुझं खाजगी वगैरे काही नाहीये, हे घर माझं आहे आणि इथली प्रत्येक गोष्ट माझी आहे. तर कला म्हणते की झालं, पण म्हटलं की मचा पाडा अजून कसा सुरू नाही झाला तुझा? म एक म दुने मी, म त्रिक माझं, म चोक माझ्यामुळे. अद्वैत म्हणतो की गप्प बस ग, हा काय गणिताचा वर्ग आहे का? तू मला पहिल्यांदा डॉक्युमेंट्स दे बरं. तर कला म्हणत असते की नाही मिळणार, काय करायचंय ते कर. कला म्हणते की प्रायव्हसी नावाची एक गोष्ट सुद्धा असते चांदेकर, आणि मला काय म्हणायचंय, तुला माझ्या खाजगी आयुष्यात का डोकवायचंय? आणि तू तर खूप खुश आहेस ना माझ्याशिवाय तुझ्या जगात, मग आता तू सारखा सारखा माझ्या मागे का येतोय? चांदेकर, तुला फक्त मीच हवी आहे का? तेव्हा अद्वैत म्हणतो की एक गप्प बस, मला काही तू वगैरे नकोय, मला फक्त ते डॉक्युमेंट पाहिजेत, समजलं? रजनी मात्र त्या दोघांचंही भांडण ऐकत असते आणि स्वतःशीच हसत असते. आता सोहमही तिथे आलेला असतो आणि त्या दोघांचं भांडण बघत असतो. सोहम आणि रजनी दोघंही आपल्याकडे बघताय याचं अद्वैत आणि कलाला काही भानच नसतं. सोहम आता आईला खुणवतो की अगं आई, काय चाललंय या दोघांचं? रजनी त्याला म्हणते की बघ बाबा आता तूच. सोहम म्हणतो की बरं आई, ह्या दोघांचं चालू दे, मी आता येतो, मला एक महत्त्वाचं काम आहे. रजनी म्हणते की ठीक आहे, जा तू. सोहम आता तिथून निघून गेलेला असतो तरी सुद्धा कला आणि अद्वैतची तू मेमे काही संपलेली नसते. रजनी त्याला जाता जाता म्हणत असते की तू तुझं काम कर बाबा, कारण यांचं काही संपणार नाही, हे चालूच राहणार आहे, नेहमीच आहे यांचं. अद्वैत कलाला म्हणत असतो की अगं दे ना ते कागद, मला बघायचे आहेत ते कागद. कला म्हणते की तुला नाही भेटणार आहे ते कागद, का सारखे सारखे माझ्याकडे मागतोयस? अद्वैत तिला म्हणत असतो की तू का आडेवेडे घेतीयस इतके? रोहिणी सुद्धा आता तिथे आलेली असते आणि त्या दोघांचं ती भांडण बघत असते. विचार करत असते की ह्या कलाच्या नादी लागून ना हा अद्वैत सुद्धा किती लहान मुलांसारखा वागायला लागलाय आजकाल. मिस्टर स्वामीनाथन यांनी जर बघितलं ना तर त्यांना त्यांच्या डोळ्यांवरच विश्वास बसणार नाही आणि त्यांना असं वाटणारही नाही की चांदेकर ज्वेलरचा सगळा भार हा अद्वैत त्याच्या खांद्यावर घेऊन चालतोय म्हणून. अद्वैत कलाला म्हणत असतो की तू दाखवणार आहेस का मला आता ते डॉक्युमेंट? कला म्हणते की तू माझ्यावर अविश्वास दाखवलास ना. तू जर माझ्यावर विश्वास दाखवला असता ना पहिल्यांदाच, तर मी तुला हे डॉक्युमेंट दाखवले असते आधीच. अद्वैत म्हणतो की माझा तसाही तुझ्यावर काही विश्वास नाहीये. कला म्हणते की ठीक आहे, मी कुठे म्हणते माझ्यावर विश्वास ठेव म्हणून. ठीक आहे चल, तुझं नाही माझं नाही, रजनी मॅडमवर तरी विश्वास आहे ना तुझा? की तुझा आता रजनी मॅडमवर सुद्धा विश्वास नाहीये? अद्वैत म्हणतो की हे काय बोलतीयस तू, काकीने मला लहानाचं मोठं केलंय. कला रजनीला म्हणत असते की रजनी मॅडम, आता तुम्ही सांगा बरं काय खरं आणि काय खोटं. बघा हा तुमचा मुलगा कसा लहान मुलांसारखं वागतोय. लहानपणी सुद्धा असंच वागायचं वाटतं. रजनी हसते आणि म्हणते की काय अगं कला तू पण. अद्वैत रजनीला म्हणत असतो की काकू तू का हसतीयस? तेव्हा रजनी म्हणते की अच्छा हसते का, सॉरी सॉरी सॉरी, कारण तुमच्या दोघांचं जे काही चाललंय ना ते फारच गमतीशीर आहे. हा अद्वैत म्हणतो की अगं काकू तू हसतेस काय, मी फार सिरियसली बोलतोय. कला म्हणत असते की रजनी मॅडम तुम्ही सांगा बरं त्याला काय खरं काय खोटं. अद्वैत म्हणत असतो की काकू सांग तू मला, काय आहे त्या पेपर्समध्ये नक्की, असं काय आहे की ही मला ते पेपर्स दाखवू शकत नाही? तेव्हा रजनी सांगते की अरे महिन्याभराच्या सामानाची लिस्ट आहे आणि हिशोब आहे त्याच्यामध्ये. खरं तर आमची यादी करायची राहिली होती आणि मीच करणार होते ती यादी, पण कला म्हटली की माझ्याकडे टाईम आहे म्हणून कला करते ती यादी. कला अद्वैतला म्हणते की झालं आता तुझं समाधान? चांदेकर बघ ना, म्हणजे मी काय करते हे बघण्यासाठी सुद्धा तुझ्याकडे किती वेळ आहे ना. चल मग आज आपण ना बसून सगळी तयारी करूयात. रजनी मॅडम तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आज खुद्द चांदेकर आता यादी करायला बसणार आहे आणि या महिन्याचं सामान आता परफेक्टली भरलं जाणार आहे, थोडं कमीही नाही आणि थोडं जास्तही नाही. आणि सोबतच बिलांची पडताळणी सुद्धा एकदम परफेक्ट होणार आहे, कारण चांदेकर आज बिल करणार आहेत. चल आपण आता ना तुला यादी करायला शिकवतो, असं म्हणून कला आता अद्वैतचा हात पकडते आणि त्याला घेऊन जात असते. रजनी मात्र खूप हसत असते त्या दोघांकडे बघून. रोहिणी आता तिथे सोफ्यावरच बसलेली असते. कला आता अद्वैतला डायनिंग टेबलवर घेऊन आलेली असते आणि स्वतः बसलेली असते. अद्वैतला ती उभीच ठेवते आणि म्हणते की हे बघ, स्वयंपाकघरात काय नको आणि काय आहे हे बघणं सुद्धा खूप गरजेचं आहे बरं का अद्वैत चांदेकर.
अद्वैत म्हणतो की उगाच काहीतरी मॅडसारखं बोलू नकोस आणि माझ्याकडे भरपूर कामं आहे असे कामं करण्यापेक्षा. कला म्हणते की अद्वैत चांदेकर असं कसं, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तू जबाबदारीत झटकतोयस आणि तुला हा कागद बघायचा होता ना. चल मग बघ, आता तू तुझ्या डोळ्यांनी बघ आणि मी तुला जी काही लिस्ट सांगते ते बघ. मी तुला जे काही सांगेल ना ते आता तू लिहून घ्यायचंय, कळलं तुला. असं म्हणत आता कला तिच्या शीट्समधून सामानाची लिस्ट काढत असते आणि त्याचवेळी एक कागद खाली उडून पडलेला असतो. रोहिणीने ते व्यवस्थित बघितलेलं असतं. तो कागद खाली पडला हे रोहिणीच्या लक्षात आलेलं असतं. कला आता अद्वैतला सामानाची लिस्ट सांगत असते. ती सांगत असते की 5 किलो आंबेमोहर तांदूळ, 5 लिटर सूर्यफुलाचं तेल, 3 किलो पिठी डाळ. अरे माझ्याकडे काय बघतोयस, लिही ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय चाललंय तुझं, अति आगाऊपणा करू नकोस हा. कला म्हणते की याला अति आगाऊ नाही म्हणत, याला कर्तव्य दक्षता असं म्हणतात. अद्वैत म्हणतो की ते तुला मला सांगायची काही गरज नाहीये हा, आणि या गोष्टीची तुझा काही संबंध नाही. कर्तव्य दक्षता मला खूपच चांगली समजते. कला म्हणते की हो का, मग माझ्या गोष्टीमध्ये तुला इंटरेस्ट घालण्याचा खूप इंटरेस्ट आहे का. अद्वैत म्हणतो की गप्प बस, उगाच काही बोलू नकोस. आणि स्वतः तर मला नेहमी म्हणत असते की मी खूप काम करते, मग हा काय कामचुकारपणा चाललाय तुझा. कला म्हणते की अच्छा, म्हणजे मी कामचुकार आहे हे बघण्यासाठी सुद्धा तुझ्याकडे वेळ आहे का. याचा अर्थ साधा सोपा आहे चांदेकर, तू रिकामटेकडा आहेस. अद्वैत म्हणतो की गप्प बस, मी काय रिकामटेकडा वगैरे नाहीये, माझ्याकडे खूप काम आहेत करायला. कला म्हणते की हो चांदेकर, काय कामं आहेत रे तुला. तेव्हा अद्वैत म्हणतो की ते मी तुला कशाला सांगू. कला म्हणते की तेच, मला माहिती आहे तुझ्याकडे काही कामं नाही आहेत, आणि जर कामं असेल तर जा आणि तुझी कामं कर ना. तू माझ्याशी कशाला वाद घालतोयस. आता तेवढ्यातच रजनी तिथे येते आणि म्हणते की अरे तुमचं कधी बंद होणार आहे, आणि किती गमतीशीर भांडताय तुम्ही दोघंही. अद्वैत म्हणत असतो की काकू काही भांडत वगैरे नाही, आणि गमतीशीर तर अजिबात चाललं नाहीये. अगं हे खूप सिरियस आहे, तुला माहीत नाहीये, आणि तू उगाच त्याची बाजू नको घेऊ, नाही तर उगाच शेफारून जाईल ती. रजनी हसत असते आणि तरीही म्हणत असते की नाही नाही, मी काही हसत वगैरे नाही, तुमचं तुमचं चालू दे काय चाललंय ते. अद्वैत म्हणतो की नाही नाही, हिचं चालू दे, मी आपलं जातो. असं म्हणून अद्वैत आता तिथून निघून गेलेला असतो. कला त्याला मागून आवाज देत असते की अरे चांदेकर कुठे चाललायस, अरे थांब की चांदेकर. परंतु अद्वैत काही थांबत नाही आणि तिथून तो निघून गेलेला असतो. कला मात्र मनात म्हणत असते की बापरे, आता जर आगाऊ चांदेकरने माझे डिझाईन्स बघितले असते ना तर मी 100% गेले असते. खरं तर खूप दिवस मला आगाऊपासून हे डिझाईन्स लपवणं खूप कठीण जाणार आहे. रजनी विचारते की काय ग कला, कुठे हरवलीस. तेव्हा कला म्हणते की काही नाही काही नाही, आणि असं म्हणून कला आता तिथून उठते. कला आणि रजनी दोघीही आता किचनमध्ये गेलेले असतात. रोहिणीचं लक्ष मात्र त्या खाली पडलेल्या कागदावरच असतं. रजनी कलाला म्हणत असते की काय ग कला, त्या पेपर्समध्ये नक्की काय आहे ग असं. तेव्हा कला म्हणते की काही नाही हो रजनी मॅडम, फक्त हिशोब होता, बाकी काही नाही. रजनी आणि कला दोघीही एकमेकींसोबत बोलण्यामध्ये बिझी असतात. या गोष्टीचा फायदा घेऊन आता रोहिणी जागेवरनं उठते आणि डायनिंग टेबलच्या तिथे येऊन हळूच तो कागद उचलते. त्या कागदावर नेकलेसचे डिझाईन्स असतात. बघून रोहिणी विचार करते, हे तर कलाच्या सामानाची लिस्टचे कागद आहेत असं सांगत होती कला अद्वैतला. नक्की दिसतंय ना, त्यापेक्षाही खूप आगाऊ आहे ही मुलगी. चला मग आता, भुसभुशीत जमीन लागलीच आहे तर खणायलाही घेतलं पाहिजे. रोहिणी ही खूपच खुश होत असते. इकडे सोहम हा खरेंच्या घरी आलेला असतो. त्यावेळी काजल ही सोफ्यावर झोपलेली असते. आता सोहम जेव्हा काजलला झोपलेलं बघतो तेव्हा दबक्या पावलांनी घरामध्ये येत असतो, कारण त्याला काजलला घाबरवायचं असतं. काजल परंतु मध्येच डोळे उघडते आणि सोहमचा पचका होतो. काजल म्हणते की तू इथे काय करतोयस आणि तू इथे कशाला आलायस. आपण काय इतकं पण आजारी नाहीये की सतत कोणीतरी येऊन मला भेटायला पाहिजे. सकाळ संध्याकाळ फेऱ्या मारायला आपण काय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे का. सोहम म्हणतो की अगं काही पण काय बोलते, हॉस्पिटलमध्ये जायला काही तू आजारी आहेस का, तू अगदी ठणठणीत आहे, भल्या भल्यांना तू बरं करतेस, आणि तुला कशाला हवं आहे हॉस्पिटल. तितक्यातच तिथे संगीता येते. संगीता म्हणते की सोहमराव तुम्ही परत आलात का. सोहम म्हणतो की हो, मगाशी मला एक महत्त्वाचं काम होतं म्हणून मी गेलो होतो. मला असं वाटलं की तुम्हाला वाईट वाटेल की चहा न पिताच हा गेलाय, म्हणून मी परत आलो, आणि खरं तर मी तुम्हालाच भेटायला आलोय. संगीता म्हणते की असं का. सोहम म्हणतो की करणार ना मग तुम्ही माझ्यासाठी परत चहा. संगीता म्हणते की हो करेल ना. सोहम म्हणत असतो की पण वेलची घालून चहा करा हा. तेव्हा संगीता म्हणते की अहो, वेलची घालून तुम्हाला चहा इतका आवडतो तर मी किटली भरून तुमच्या इथे पाठवून दिला असता.
सोहम म्हणतो की हो, म्हणजे तुम्ही किटली भरून चहा पाठवून दिला असता घरी, पण काय आहे ना, गॅसवरून चहा उतरवला की मला लगेच तो कपात प्यायला आवडतो. एकदम गरम गरम चहा लागतो हा मला. संगीता म्हणते की अच्छा, गरम गरम चहा लागतो, थांबा मी तुमच्यासाठी लगेच चहा घेऊन येते. त्याला खूप छान वाटत असतं की चला, तिच्या हातचं कोणाला तरी काहीतरी खूप आवडतंय, म्हणून संगीता आता आनंदातच किचनमध्ये जाते आणि चहा बनवायला घेते. आता काजल शेजारी बसतो. काजल सोहमला म्हणते की तू का आलायस इकडे परत परत. सोहम म्हणतो की का आलोय म्हणजे मी माझ्या मैत्रिणीला भेटायला आलोय. म्हणजे मला माहिती आहे माझी मैत्रीण हरवली आहे, परंतु त्यामध्ये चूक माझीच आहे. काजल म्हणते की अरे यार, तू काही पण काय बडबडतोयस. त्यावेळी सोहम काजलला म्हणतो की काय झालं ना काजल, माझी चूक झाली आहे. आणि चूक झाल्यानंतर सॉरी सुद्धा म्हणतात, म्हणून मी तुला सॉरी म्हणायला आलोय. आय एम सो सॉरी. मी काय म्हणतो की जे काही झालंय ते विसरून जा ना, आपण आपली मैत्री पुन्हा पहिल्यासारखी कंटिन्यू करूयात. आणि मी तुला जे काही प्रेमाचं वगैरे म्हटलो ना, ते मी माझ्या मनातून काढून टाकलंय. आपल्या दोघांच्या मैत्रीमध्ये प्रेमामुळे काहीही प्रॉब्लेम होणार नाही. मी एक वाक्य बोललो त्यामुळे आपण आपली मैत्री तर नको तोडायला ना. काजल आता सोहमच्या पाठीवर जोरात मारते आणि म्हणते की ये होईना बात भावा. तेव्हा सोहम म्हणतो की भावा. काजल म्हणते की नाही नाही मित्रा. संगीता आता किचनमधून सोहमसाठी चहा घेऊन येते. सोहमला ती गरम गरम चहा देते आणि काजलला गरम गरम काढा. काजल म्हणते की आई हे काय ग, म्हणजे त्याला तू चहा दिलायस आणि मला काढा, आपल्याला पण गरम गरम चहा हवाय हा. संगीता म्हणते की चहा हवाय तुला, मगाशी मी चहा घेऊन आले तर माझ्यावर किती चिडचिड केलीस, आणि आता तर म्हणते की मला चहा हवाय, असं कसं. तर सोहम म्हणतो की खरंच असं झालं, खूप मोडी कारभार आहे हा या मुलीचा. ही मुलगी कधी काय करेल ना, काही सांगता येत नाही हिचं. संगीता म्हणते की अहो सोहमराव, तुम्हाला म्हणून सांगते की ही दुकानात कामाला जाते ना, ते पिझ्झाचं काही दुकान असतं, त्या पिझ्झाच्या शॉपमध्ये कामाला जाते, परंतु आम्हाला इकडे टेन्शन असतं त्या दुकानाच्या काही कब्बशा वगैरे फोडून येते की काय. आणि जर एखाद्या दिवशी जर हिला राग आला तर त्या मालकाच्याच डोक्यावर 4-5 पिझ्झे थापायची ही पोरगी. ही मुलगी म्हणजे ना, आहे तर सूत नाही तर भूत. सोहम म्हणत असतो की आणि तिची दादागिरी, कितीही दादागिरी करते. तर संगीता म्हणत असते की अहो तिच्या दादागिरीबद्दल तर तुम्ही काही बोलूच नका. आमच्या गल्लीत ना तर असा एकही मुलगा नाही की ज्याचे दात शाबीत ठेवले या पोरीने. आणि अगदी एक सुद्धा गुण हिच्यामध्ये पोरीसारखा नाही बरं का. सोहम म्हणतो की आणि टोपीचं सांगा बरं काय ते. काजल म्हणते की अहो मी तिला सांगून सांगून आता थकले. अगं ती टोपी काढ आता, टोपी घालत नको जाऊ, पोरीच्या जातीला असं टोपी घालणं नाही शोभत. रिबनी बिबनी लावायचा, लाली लिपस्टिक लावायची, पण ही काय, ही तर टोप्या घालते. संगीता आणि सोहम दोघंही आता काजलबद्दलच बोलत असतात. संगीता जेन्युअनली बोलत असते, परंतु सोहम मात्र काजलला चिडवण्यासाठी संगीताकडे कंप्लेंट करत असतो. तर काजल आता जोरात तो काडा खाली ठेवते आणि म्हणते की काय चाललंय यार तुमचं, नुसती बडबड बडबड बडबड. काजल सोहमला म्हणते की तुझं काय, चल उठ उठ, झाला ना तुझा चहा पिऊन, चल निघ आता. आपल्या आईचे कान भरतोस का तू तिला पिना टोचतोस का, तेव्हा तुला खरी पिन टोचेल ना तेव्हा मग तुला समजेल. माझ्याच समोर माझ्या चुगल्या करतोस का. गीता काजलला म्हणते की अगं तू काय बोलते सोहमरावांना. सोहम म्हणतो की काही नाही काकू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ही म्हणते ना की हिच्या तोंडावर चुगल्या करायच्या नाही म्हणून, काही प्रॉब्लेम नाही, आपण हिच्या पाठीमागे चुगल्या करूयात. तर संगीता आणि सोहम दोघंही हसू लागतात. काजलला राग येतो आणि काजल आता सोहमला संगीतासमोरच मारायला सुरुवात करते. तर संगीता म्हणत असते की काजल काय चाललंय तुझं, थोबाड फोडीन ना त्याला मारलं तर. तुला माहिती आहे ना ते कोण आहेत, चांदेकर आहे अगं ते. तेव्हा सोहम काजलला म्हणत असतो की ऐक ऐक, आईचं ऐक जरा थोडंसं. तर काजल मात्र सोहमकडे खूप रागाने बघत असते आणि सोहम मात्र हसत असतो. इकडे आबा जेव्हा त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात तेव्हा कला तिथे येते आणि दारात उभी राहून आबांना ती म्हणत असते की आबा मी आतमध्ये येऊ. तेव्हा आबा तिला बघतात आणि म्हणतात की सुनबाई, अगं त्यात विचारायचं काय आहे, ये की आतमध्ये बस. कला आता आबांना म्हणत असते की आजोबा, खरं तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. खरं तर मला एका गोष्टीची कबुली द्यायची होती. आबा विचारतात की कबुली, कसली कबुली. कला म्हणते की आजोबा, खरं तर आज एक गोष्ट मी तुम्हाला न विचारता केली आहे. आजोबा म्हणतात की अगं कुठली गोष्ट. तेव्हा कला म्हणते की आजोबा, माझी धाकटी बहीण काजल ही आजारी पडली आहे. सध्या ती एका कॅफेमध्ये वेट्रेसचं काम करते आणि खरं तर आजारी असल्यामुळे आज ती कामावर जाऊ शकली नाही. आबा म्हणतात की बरं ठीक आहे, परंतु झालंय काय. कला म्हणते की आज जर ती कामावर गेली नसती तर तिला महिन्याभराचे पैसे भेटले नसते आणि आज ती कॅफेमध्ये जाऊ शकली नाही, म्हणून तिच्या जागी मी कॅफेमध्ये काम करायला गेले होते. बाबा म्हणतात की काय, तू तिकडे काम करायला गेली होतीस. हे बघ गला, तू तिकडे काम करायला गेली याचं मला वाईट वाटलं नाही. अगं हे बघ, कुठलं बी काम हे कमी किंवा जास्त नसतं. ते माणसं आपल्याला जेवायला खावायला घालतात,
आपल्या प्लेटसुद्धा ते उचलतात, तेव्हा कुठेतरी आपण 2 घास आनंदाने जेवतो. पण प्रत्येकाचं काम हे ठरलेलं असतं. आता तुझं काम सोडून तुला तिकडे जायची काय गरज होती? आणि जर पैशांची अडचण असती तर तुम्हाला विचारलं असतं, आपण काहीतरी केलं असतं आणि आपण त्यातून काहीतरी मार्गसुद्धा काढला असता. तेव्हा कला आबांना म्हणत असते की अहो आबा, तेच तर नको होतं ना. हे बघा, मला माहिती आहे की तुमचं मन खूप मोठं आहे आणि अगदी सहजपणे तुम्ही तिला मदतही करू शकता. पण अहो, काजल आत्ता तिच्या पायावर उभी राहायला सुरुवात करतीये, स्वतः पैसे कमवायला शिकते. आत्ता कुठेतरी ती घराची जबाबदारी घ्यायला लागली आहे. त्यामुळे एका मोठ्या बहिणीच्या नात्याने मला असं वाटलं की मी जर आता तिला एक टेकू दिला, तिला एक जर आधार दिला, तर पुन्हा उठून ती हुरूप येऊन कामाला सुरुवात करेल. आणि जर थेट तिला पैसे भेटले असते तर मग तिचा काम करण्याचा संघर्ष संपला असता आणि मग यापुढे सहज मार्गाने पैसे कमवण्याकडे तिचा कल गेला असता. आबा म्हणतात की कला, तू जे काही बोलते त्यामध्ये तथ्य आहे, परंतु मदत काय रोज रोज मिळत नसते, कधीतरी मिळत असते. आणि तिला समजवलं असतं की मदत कधीतरी मिळते, अशी रोज रोज नाही मिळत, आणि तिने समजून घेतलं असतं. कला म्हणते की आबा, अगदी बरोबर आहे तुमचं. खरं तर मी काजलची मोठी बहीण आहे आणि काजल मला एक आदर्श मानते. त्यामुळे मला आता या क्षणी तिला अशी सोपी पळवाट दाखवावी असं अजिबात वाटलं नाही. मला आज थोडासा त्रास झाला हे खरं आहे, परंतु आज त्यातून ती काहीतरी स्वाभिमान शिकेल. आणि एवढंच नाही तर आपलं कोणीतरी अडचणीमध्ये असेल तर त्याच्यासाठी वेळेला उभं राहणं सुद्धा गरजेचं आहे, ही गोष्ट सुद्धा ती यातून शिकेल. कलाच्या उत्तरावर आबा खुश होतात आणि आबा म्हणतात की कला, हे बघ, तुझा जो हा स्वाभिमान आहे तो खरं तर तुला खूप पुढे घेऊन जाणार आहे. कला म्हणते की आजोबा, पण खरं सांगा, माझ्या वागण्याचा तुम्हाला राग तर नाही आला ना? आबा म्हणतात की हे बघ कला, तुला जे वाटलं तू ते केलं, जे पटलं ते केलंस, त्यात एवढं काय? कला म्हणते की थँक्यू सो मच आजोबा. खरं तर तुम्हाला हे पटलं हे माझ्यासाठी खूप जास्त आहे. मला माहीत होतं की तुम्ही मला 100% समजून घ्याल. खरं तर मी तुमच्यापासून लपवून ही गोष्ट करते, ही गोष्टच मला असह्य करत होती. मला असं वाटलं की तुमच्यासोबत येऊन बोलावं आणि मोकळं व्हावं, म्हणून मी इथे आले. आबा कलाला म्हणतात की अगं कला, परंतु ही गोष्ट तू अद्वैत सोबत सुद्धा बोलली असती. अद्वैत तुझा नवरा आहे. कला म्हणते की हो आजोबा, परंतु त्याने ही गोष्ट नसती समजून घेतली. आबा म्हणतात की कला, अगं असं अजिबात नाहीये, म्हणजे तुला जसं वाटतं तसं काहीच नाहीये. अगं अद्वैत खूप समजूतदार मुलगा आहे. कला म्हणते की आजोबा, मला मान्य आहे, अद्वैत समजूतदार आहे, पण तो इतरांसाठी, माझ्यासाठी नाही. माझी कुठलीही गोष्ट न ऐकताच तो समजून घेण्यासाठी नकार देत असतो. सो त्याबद्दल आपण न बोललेलंच बरं आहे. येऊ मी? कला आता तिथून निघून गेलेली असते, तर आबा मात्र भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा विचार करत असतात. जेव्हा कला पहिल्यांदा घरामध्ये आली होती तेव्हाही त्यांना एक डील भेटली होती. त्यानंतर जेव्हा लग्न करून कला लक्ष्मीच्या पावलांनी घरामध्ये आली तेव्हा सुद्धा व्यापारामध्ये चांदेकरांना चांगलाच फायदा झाला होता. आणि जेव्हा एके दिवशी कलाचा तोल गेला होता तेव्हा तिची बोटं ही भिंतीवर उमटली होती आणि तीही कुंकवातली बोटं उमटली होती. या सगळ्या गोष्टी आबांना आबा म्हणत असतात की देवी आई, तुझ्या मनात नक्की काय आहे ते कळत नाहीये. बरेच दिवस झाले, परंतु यांच्या संसाराची घडी काय अजून बसली नाहीये. हे नातं सुरू होण्याच्या आधी आणि नंतर सुद्धा तुम्हाला खूप संकेत दिलेत, पण या दोघांचा सुखी संसार नक्की कधी सुरू होईल, या दोघांच्या सुखी संसाराची घडी नक्की कधी बसेल, याबद्दल काय मला कळत नाहीये. देवी आई, आता तूच यातून काहीतरी मार्ग दाखव आणि तुझी कृपादृष्टी या दोघांवर सुद्धा ठेव. आबा देवी आईकडे कला आणि अद्वैतच्या सुखी संसारासाठी मागणं घालत असतात, प्रार्थना करत असतात. तर इकडे कला तोच विचार करत आता रूममध्ये आलेली असते. अद्वैत हा ऑलरेडी रूममध्ये असतो आणि सानिकाशी तो बोलत असतो आणि तो खूप चिडून बोलत असतो, त्यामुळे कला जरा मागेच थांबलेली असते. अद्वैत म्हणतो की काय, याचा अर्थ काय आहे सानिका? सानिका म्हणते की अहो सर, मी आत्ताच बघितलं, आपला अकाउंटंट खोटं बोलून सुट्टीवर गेलाय. अद्वैत विचारतो की परंतु यासाठी तुझ्याकडे पुरावा काय आहे? तेव्हा सानिका म्हणते की अहो सर, त्याच्या बायकोने चुकून सोशल मीडियावर फोटो अपलोड केलेत. आज मी अचानक सोशल मीडिया बघत होते तेव्हा मला ते फोटोज दिसले. मला माहिती आहे सर की तुम्ही पुराव्यानिशी त्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही, त्यासाठी मी आधी स्क्रीनशॉट काढून ठेवलेत. मी तुम्हाला लगेच स्क्रीनशॉट पाठवते. आता कॉलवर बोलत असताना सानिका आता अद्वैतला तो स्क्रीनशॉट पाठवते. अकाउंटंट त्याच्या बायकोसोबत फिरायला गेलेला असतो. सानिका अद्वैतला म्हणत असते की सर, त्याने आजारी असल्याचं आपल्याला कारण दिलं होतं आणि तो बाहेर फिरायला गेलेला आहे. सर, मी तुमच्याकडे त्याची कंप्लेंट तर करत नाहीये, परंतु तो सुट्टीवर गेल्यामुळे खूप लोकांची पेमेंट थांबली आहेत. आम्हाला आमचे पेमेंटही भेटलेले नाहीये आणि त्यामुळे खूप लोकांचा प्रॉब्लेम देखील झालाय. तुम्ही जर त्याची थोडी सुट्टी कमी केलं तर खूप बरं होईल. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही सानिका, त्याची सुट्टी अजिबात कमी होणार नाही. सानिका म्हणते की सर अहो, पण यामुळे बाकीच्यांचं नुकसान होतंय, त्यांचं पेमेंट अडकलंय.
तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही सानिका, तो माझ्याशी खोटं बोललाय. याचा पुरावा तूच मला दाखवलायस ना, आणि खोटं बोलणाऱ्या माणसांना आपल्या कंपनीमध्ये काहीही जागा नाहीये. त्याने जर मला खरं सांगितलं असतं तर मी चिडलो नसतो, परंतु खोटं बोलणाऱ्या लोकांशी मला खूप चिड आहे. बरं, बाकीच्या स्टाफ मेंबरची आता पेमेंट सुरू आहे आणि तो सुट्टी मारून फिरायला गेलाय, आणि या गोष्टीमुळे माझ्या कंपनीचं जे काही नुकसान झालंय ते तर वेगळंच आहे. सानिका म्हणत असते की सर, मला माहिती आहे त्याच्याकडनं चूक झाली, परंतु आपण त्याला एक संधी देऊयात ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की त्याला आता कसली संधी द्यायची? खरं तर या सगळ्या गोष्टी तो खरं बोलून करू शकत होता, आणि जर स्टाफ मेंबरची सॅलरी झाली असती तर मी त्याला सांगितलंही असतं की मग तू आता सुट्टीवर जा. परंतु त्यासाठी अशी फसवणूक करायची अजिबातही गरज नव्हती. सानिका म्हणते की ठीक आहे सर, तुम्हाला जे योग्य वाटेल ते. अद्वैत आता फोन ठेवून देतो. कलाने अद्वैतचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. मला मनात विचार करू लागते की जर चांदेकरला समजलं की मी डिझाईनची कामं करते आणि मी त्याच्याशी खोटं बोलली आहे तर मग काय होईल? मी एक काम करू का, मी सांगून टाकू का त्याला सगळं? तर कला आता अद्वैतला सांगण्यासाठी अद्वैतच्या जवळ येते आणि म्हणते की चांदेकर ऐक ना. तेव्हा अद्वैत ऑलरेडी खूप चिडलेला असतो आणि त्याची चिडचिड झालेली असते, त्यामुळे तो कलाला म्हणतो की जवळही येऊ नकोस हा माझ्या, आणि काही बोलू तर अजिबात नको. आधीच माझं खूप डोकं फिरलंय. आता अद्वैतने त्या अकाउंटंटला कॉल केलेला असतो आणि तो अकाउंटंट अद्वैतला सॉरी म्हणत असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की कसलं सॉरी? तर तुम्ही मला आधीच सगळं काही खरं सांगितलं असतं तर मी तुम्हाला नाही म्हटलो नसतो. यावर मी निदान काहीतरी सोल्युशन काढलं असतं, आणि तुम्ही मला आत्ता सॉरी म्हणताय का? आणि तेही मला कळल्यानंतर. हे बघा, माझ्या कंपनीमध्ये खोटाडेपणाला अजिबात जागा नाहीये, आणि ही जर गोष्ट मला कळली नसती तर माझ्या मागे ह्या सगळ्या गोष्टी अशाच सुरू राहिल्या असत्या. खोटाडेपणाची प्रचंड चिड आहे. चांदेकर ज्वेलर्स म्हणजे ग्राहकांशी एक विश्वासाचं नातं आहे, आणि जर माझ्याच कंपनीमध्ये विश्वासघात होत असेल तर याला काय अर्थ आहे? ते खोट्याला आणि खोटं बोलण्याला अजिबात जागा नाहीये. एवढं बोलून अद्वैत आता रागारागात फोन ठेवून देतो आणि अकाउंटंटला त्याने फायर केलेलं असतं. अद्वैतचा तो स्वभाव, अद्वैतची ती चिडचिड बघून कला मात्र घाबरलेली असते आणि मनात विचार करत असते की बापरे, मी जर आता डिझाईनचा विषय काढला तर हा खूप चिडेल, आणि आता खूप उशीर झाला या गोष्टीला. मी ज्या प्रकारे आबांशी स्पष्टपणे बोलले त्या प्रकारे मला अद्वैतसोबत नाही बोलता येणार, आणि तो मला कधीही समजून नाही घेणार. तर कलाला आता काय करावं आणि काय नाही हा मोठा प्रश्न पडलेला असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे रोहिणी ही ऑफिसला आलेली असते. सरोजच्या केबिनमध्ये जाऊन कलाचे डिझाईनचे शीट सरोजला दाखवते आणि म्हणते की हे बघ, हे मिस्टर स्वामीनाथनसाठी अद्वैतने अप्रूव्ह केलेले डिझाईन्स आहे. हे तुझ्या सुनेने काढलेले डिझाईन्स. आता हे डिझाईन्स तूच बघ. या डिझाईन्समध्ये तुला काही साम्य वाटत नाहीये का? कला इकडे विचार करत असते की काय करू मी अद्वैत सोबत स्पष्ट बोलू का? त्याला ही गोष्ट बाहेरून कुठून कळण्यापेक्षा मी जर स्वतः सांगितलं तर कधी पण बरं राहील. कला आता अद्वैतला सगळं काही सांगण्यासाठी अद्वैतला कॉल करत असते, परंतु अद्वैत मात्र कलाचा कॉल बघून तो कॉल कट करत असतो. कला विचार करत असते की आता हा माझा कॉल का कट करतोय? मला ह्याला लवकरात लवकर सगळं काही खरं सांगायचंय. जाऊ देत, आता तो जेव्हा घरी येईल ना तेव्हा मी त्याला सगळं काही सांगेल. तर मित्रांनो, आता सरोजला तर समजलंय की ते डिझाईन्स कलाने बनवले, परंतु अद्वैतला अजून पक्क माहीत नाहीये. आणि जेव्हा आता अद्वैत घरी येईल तेव्हा उद्या तर खूप मोठा घरी तमाशा होणार आहे आणि मालिकेमध्ये पुन्हा एकदा धमाका होणार आहे. याबद्दलचं तुमचं मत नक्कीच आम्हाला कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.